शिवाजी प्रमाणे दुसऱ्याच्या मालमत्तेवर दरोडा घालण्याची प्रवृत्ती माझी नाही. मी या वाड्यात फिरलो तर काळूची धन दौलत तुमच्यासाठी नसून केवळ तुझ्या या शिवकुमार देहाची दौलत तुमच्यासाठी आलो आहे. प्राणाने शक्य नाहीये तुला. अशक्य ते शक्य करून दाखवण्याची हिंमत तुला बाळगून या वाड्यात फिरण्याचे धाडस केलं आहे मी. पण तुझ्या या धाडसाचा काहीच उपयोग होणार नाही. चांदळा, जर का पाऊल पुढे टाकशील तर या कट्यारीने तुझा पोटाळा बाहेर काढील. ही असूनही देखील असं असाही असते तुझी हिंमत. ठीक आहे, पाहतो तुझ्या हिमतीची बेटी. चांदळा, सोड सोड मला, सोड सोड म्हणते ना. धनी केवळ तुझे हे धैर्य पाहावे म्हणून तर हे सारे नाटक करावे लागले. तू माझ्या कसोटीत पूर्णपणे उतरली. कारण की कमलदा, तुला असं नाहक चालल्याबद्दल मला क्षमा असावी. तुम्ही आपली धर्मपत्नी असताना आपण माझी क्षमा का म्हणून मागायची? तुम्हीच आपल्याला नाही ते दुरुत्तर केल्याबद्दल आपणच मला क्षमा करायला हवी. कारण की कमलदा, तू किती थोर आणि प्रेम स्वभावाची आहे. तू अशी जवळ असली तर तुझ्या या स्पर्श सुखाच्या आनंदाने आकाशाचे ठेंगे वाटू लागते. मला असं वाटतं मी हा आकाशाचा चंद्र आणि तू माझी प्रिय रोहिणी. पुढे झाले हे प्रेमाचे पुराण. पुरुष रंगात आला की काय काय वाटते ना. पण दिवस घडून रात्र उगवली, पण तो दक्कनचा वाघ प्रतापगडाच्या गुहेबाहेर पडलाच नाही. अखेर निराश होऊन या सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून काट्या कुट्यातून वाट फुटवी काळोख रात्री घडी परतावं लागलं. आता सर्व काही ध्यानात आले माझे. म्हणजे शिवाजी राजांच्या सुराचा विचार अजूनही आपल्या डोक्यातून निघून गेलेला दिसत नाहीये. धनी, हत्या झाली आपल्या दुवर्तनाची. म्हणजे मी तेवढा दुराचारी आणि दुसऱ्याची जहागिरी बळकावणारा तो लुटारू शिवाजी तुला सदाचारी आणि स्वराज्याचा अधिकारी वाटतो. पण यात शिवाजी राजांची काय चूक? स्वतंत्र जहागिरी स्वराज्यात राहून देणे ही गोष्ट कधी ना कधी स्वराज्याला घातक ठरणार हे मनी जाणून जहागिरी स्वराज्यात विलीन करून घेण्याचे धोरण त्यांनी अंगीकारले आहे. आणि त्यांचे हे धोरण दूरदर्शीपणाचे आणि स्वराज्याला पोषक ठरले वाचून राहणार नाही अशी माझी देखील खात्री आहे. नाही नाही नाही, त्या शिवाजीचे धोरण मला मुळीच पसंत नाही. स्वपराक्रमाने मिळवलेल्या स्वकष्टाची जहागिरीचा उपभोग घेण्याचा ज्याचा त्याचा हक्क असून या स्वतंत्र जहागिरीवर त्या शिवाजीचा वारसा मुळीच मान्य नाही. पण शिवाजी राजांशी द्रोह करून कुणाचे कधी कल्याण झाले आहे का? चंद्रराव मोऱ्यांसारखे वीर स्वराज्य द्रोहामुळे अंतिम धुळीला मिळाले. हा ताजा इतिहास डोळ्यासमोर असताना नाहक शिवाजींशी वैर पत्करून आपण स्वतःचे मरण ओढून घेत आहात. जो मरणाला डरतो तो मर्द कसला? मरणाला जिंकून मानाचा मानकरी होण्यात खरा पुरुषार्थ आहे. बस माझे प्राण गेले तरी बेहतर, पण त्या शिवाजीचा सूड घेणे ही माझ्या जीवनाची ती कर्तव्यता आहे असे मी समजतो. पण धनी, स्वबांधवांशी लढून पलक्याची पोळी विकवण्यात काय हासिल आहे बरे? शिवाजी या राजाचे शिल्पकार, आया बहिणीचे रक्षण करतो, गो ब्राह्मण प्रतिपालक, तसेच स्वराज्याचे छत्रपती आहे हे
स्वराज्याचे शिल्पकार आहेत. मग इतर मराठे प्राणपणाने स्वातंत्र्यासाठी लढले, त्यांनी शिवाजीची पायपोस होणं धन्यता मानावी की काय? अशी ही भावना शिवाजी राजांच्या अंतरात